नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात अनेक व्रत वैकल्य केले जातात आणि त्या सर्वांच्या पाठीमागे काही ना काही उद्देश सामावलेला असतो। हा उद्देश मानवी जीवनाच्या कल्याणासाठीच असतो। आजचा हा व्हिडिओ गुरूंना समर्पित असून गुरुपौर्णिमा साजरी करताना कुठल्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात, काय केले जावे ज्यामुळे गुरु प्रसन्न होतील, या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। या गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठले उपाय केल्याने मनुष्य जीवनाला फायदा होईल ते आपण बघूया। कोणताही मराठी महिना सुरू झाला की पहिल्या पंधरवड्यात येते त्या तिथीला पौर्णिमा म्हणून संबोधतात। जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते। आपल्या जीवनात आपल्या आईवडिलांनंतर जर सर्वश्रेष्ठ कुणी असेल ते म्हणजेच आपले गुरु। गुरुपौर्णिमा ही गुरूंसाठी महत्त्वाची, तशी शिष्यासाठीही अति महत्त्वाची। प्रत्येक शिष्याला गुरुचे अनेक अनेक आशीर्वाद मिळण्यासाठी आवश्यक असते ती गुरुपौर्णिमा। म्हणतात ना, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। असा हा गुरु इतका का महत्त्वाचा? तर या जीवनातील अज्ञानाला, अंधकाराला दूर करून सज्ञान करतात ते गुरु। गुरु जे ज्ञान देतात ना, ते ज्ञान खरं तर सर्वांग सुंदर असंच असतं। अंधारातून उजेडाकडे नेण्यासाठी एक मार्गदर्शक आवश्यक असतात आणि ते मार्गदर्शक म्हणजेच गुरु। हे मार्गदर्शक गुरु आपल्याला ज्ञानरूपी अमृत पाजतात आणि मनुष्याचे जीवन सुंदर करतात। गुरुंनी दिलेले ज्ञान हे सर्वांग सुंदर असंच असतं, म्हणूनच त्याला अतिशय महत्त्व देखील आहे। जीवनात योग्य गुरु लाभणं याला सुद्धा अनंत जन्माची पुण्याई फळाला यावी लागते। मग ही पुण्याई फळाला आली की आपल्याला योग्य ते गुरु लाभतात। ते गुरु, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन मनुष्य जीवन सुखी बनवत असतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या चरणी लीन व्हावे आणि नतमस्तक होऊन स्वामींची सेवा करावी। तसे म्हटले तर स्वामींची सेवा प्रत्येक सेवेकरी किंवा स्वामी भक्त रोजच करत असतात, परंतु गुरुपौर्णिमा हा विशेष दिवस स्वामी सेवेसाठी मानला जातो। स्वामींची भक्ती ज्यांच्या हृदयात रुजते त्यांचे रक्षण स्वामी डोळ्यात तेल घालून करतात आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरूंचे पूजन मनोभावे करावे। स्वामी महाराज आपल्या सर्वांना सहस्र हातांनी देतच असतात आणि न सांगता न मागताच आपल्या जीवनातील समस्यांचे, दुःखांचे, कष्टांचे निवारण देखील करतात। सर्व स्वामी भक्तांना अभयवचन देतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन करावे। घरी स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीची पूजा करावी। सोबतच आपल्या जवळ असलेल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन आणि आशीर्वाद नक्की घ्यावेत। स्वामींचे पूजन घरी कसे करावे, गुरुपद घेताना काय म्हणावे, स्वामींच्या पूजनाचा, तीर्थग्रहण करण्याचा कुठला मंत्र आहे, त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठली सेवा करावी याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा। सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या दिवशी अर्थातच 29 जुलै 2026 रोजी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन देवघर स्वच्छ करावे। एक तुपाचे निरंजन लावून घ्यावे व एका पाटावर किंवा चौरंगावर कपडा अंथरावा। पंचामृत, पाण्याचा तांब्या, पळी भांड आणि ताम्हण घेऊन पूजेला बसावे। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी स्तवन अवश्य म्हणावे। स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अशी प्रार्थना करून स्वामींना नमस्कार करावा। त्यानंतर मंगल तिलक, अर्थातच महिला भगिनी पूजेला बसलेल्या असतील तर त्यांनी कपाळी हळदी कुंकू आणि पुरुष बांधव असतील तर त्यांनी कपाळी गंध लावावे। गंध किंवा कुंकू लावताना अथर्वशीर्षातले गणपती बाप्पांची ध्यान मंत्र म्हणावे किंवा ज्याला आपण शांती मंत्र म्हणतो तो म्हणावा। मंगल तिलक केल्यानंतर आचमन करून म्हणजेच 3 वेळा हातावर पाणी घेऊन प्यावे। 2 पळ्या पाणी ताम्हणात सोडून द्यावे। त्यानंतर प्राणायाम करावा। प्राणायाम केल्यानंतर महाराजांना हात जोडून विनंती करावी, महाराज, गुरुपौर्णिमा पर्वावर मी आपले पूजन करत आहे। ज्या योगे आपण माझ्या जन्मातील जन्मांतरीची पाप, ताप, दैन्य, दुःख, दारिद्र्य नष्ट करून माझा सांभाळ करावा।
आजच्या गुरुपौर्णिमेपासून पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझा आणि माझ्या कुटुंबाचा योगक्षेम चालवावा आणि सांभाळ करावा. अशा साध्या सोप्या पद्धतीने महाराजांना विनंती करून झाल्यानंतर महाराजांचे षोडशोपचारे पूजन करावे. ज्यांना षोडशोपचारे पूजन येत नसेल त्यांनी पंचोपचारे पूजन केले तरी देखील हरकत नाही. फक्त पंचोपचार पूजन करताना धूप दीप नैवेद्य अक्षदा यासोबतच अभिषेकही करावा. अभिषेक करताना अभिषेकासाठी गणपती अथर्वशीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त म्हणून अभिषेक करावा किंवा श्री सूक्त आणि पुरुष सूक्त 16 वेळा साखळी पद्धतीने एका पाठोपाठ एक या पद्धतीने म्हणून अभिषेक करावा. सर्व स्तोत्र मंत्र नित्यसेवा या ग्रंथात उपलब्ध आहेत. नित्यसेवा ग्रंथ कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सहज उपलब्ध होते. याप्रमाणे पूजा केल्यानंतर अभिषेक केल्यानंतर महाराजांना स्वच्छ कपड्याने पुसून अत्तर लावून जागेवर स्थानापन्न करावं. त्यानंतर अभिषेकाचे तीर्थ हातात घेऊन महाराजांना विनंती करावी आणि हे तीर्थ प्राशन करावे. प्राशन करतेवेळी अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी विनाशनम सर्वदेव पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यहम किंवा श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसे धारयाम्यहम या मंत्राचा उच्चार करून ते तीर्थ प्यावे. स्वामींना पुढील पूजा करून धूप दीप गंध अक्षता झाल्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवावा आणि स्वामींना विनंती करावी, स्वामी माझे आपण गुरुपद स्वीकारले आहे आणि मला कृतकृत्य करावे. आजपासून मला आपले शिष्य बनवून घ्यावे आणि माझा सर्वार्थाने सांभाळ करावा. माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु आणि गुरुतत्व सर्व काही आपणच आहात, म्हणून आपण माझा सांभाळ करावा. मला योग्य ज्ञान देऊन माझ्यावर अनुग्रह करावा अशी नम्रपणे स्वामींच्या चरणाशी लीन होऊन प्रार्थना करावी. दिवसभरात श्री स्वामी समर्थ ग्रंथाचे कमीत कमी एक पारायण अवश्य करावे व यथाशक्ती श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जपही करावा. जे स्वतः समर्थ आहेत ते आपल्या शिष्याला सामर्थ्य प्रदान करतात आणि आपल्या शिष्याचा उद्धार करतात. म्हणून तर स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करावी. अशा पद्धतीने गुरूंचे पूजन करून आशीर्वाद घेण्याचा हा महत्त्वाचा दिवस. तेव्हा या पद्धतीने पूजन करून गुरूंचे आशीर्वाद जरूर घ्यावेत. तुमचे जे कोणते गुरु असतील त्यांचे पूजन करून या दिवशी अवश्य आशीर्वाद घ्यावे. येणाऱ्या वर्षभरात तुमचं आध्यात्मिक वर्ष मानून या आध्यात्मिक वर्षात तुम्हाला जे जे संकल्प करायचे असतील, ज्या संकल्पित सेवा करायच्या असतील त्या सर्व सेवांची सुरुवात करण्याचा हा दिवस. म्हणून तर या दिवसापासूनच पुढील येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही सगळ्या सेवा जरूर कराव्यात. तेव्हा मग आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच. तेव्हा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिताना विसरू नका. तुमचंही जप होऊन जाईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.